पंढरपूर बस स्थानकाच्या म्हणलं सहज बघितलं आणि आवडलं म्हणून घ्यावा म्हणलं, तुम्हाला आतमधून दाखवसा. डिकीत बघा बसत रे, हो डिकीत बघा बसत बघा, चार पाच जागा बसत बघा. तर मंडळी, आता चंद्रभागेचं स्नान करून देवदर्शन करून आम्ही आलो बसस्थानकाला. पंढरपूर बसस्थानक पाहू शकता. आणि आता आपल्याला जायचं शिखर शिंगणापूरला. त्यासाठी इथं आता आम्ही जीप वगैरे बघायला लागलो. आणि अजून काही बस इथं लागलेल्या दिसेनात. बाकी इकडं पोलिसांचे वाहन लागले बघू शकता. तर आता इथं जीप वगैरे ठरवायला लागलेत, किती म्हणायला लागलेत काय नाही बघूत. मला नाकेबद्दल जायला बरोबर. रात्री इथं बस तर बंद आहे पूर्ण. रात्रीच्या मार्गे बस नाही, तिकडून माऊलीची पालखी आहे, पूर्ण रोड बंद. आपलं एक ठिकाण कार आहे, 7 लोक बसतात, 8 जण बसतात. 8 पडले सोडून 350 बोल आणि वर मंदिर डायरेक्ट वर नेऊन काढणार तुम्हाला. काय आता म्हणजे असं आजूबाजूला. मित्रांनो, रिक्षा बघा कसा बनवलाय. वरती सगळं शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचं सेटअप केल्यासारखं. पंढरपूर बस स्थानकाच्या म्हणलं सहज बघितलं आणि आवडलं म्हणून घ्यावा म्हणलं, तुम्हाला आतमधून दाखवतो कसं आहे काय नाही बघू शकता. आतमध्ये काही तेवढी सजावट नाही, पण वरीच आहे सगळी. तर मंडळी, आता फायनली गाडी केली. इर्टिगा, 200 रुपये भाडं प्रति माणूस. तर चला आता बसायला लागलेत सगळे मध्ये आतमध्ये. चला गिर बसा. डिकीत बघा बसत रे, हो डिकीत बघा बसत बघा, चार पाच जागा बसत बघा. भाऊ सरक. 2-3 माणसं आहेत पळतो माणसं नाही म्हणलं. हो पाऊस चांगलं पडलं का रे, चांगलं पडलं की. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आता आलाव शिखर शिंगणापूरमध्ये. पंढरपूरमध्ये आंघोळ्या दर्शन नामदेव पायरीचं करून आपण शिखर शिंगणापूरला गाडी करून आलो होतो.
जस्ट आता उतरलाव आणि चाललो वरती मंदिराकडे, तुम्हाला थोडं दाखवतो. तर हे आमचे मित्रमंडळी चालायला लागलेत आता मंदिराच्या दिशेनं. झोपेनं सगळे त्रासून गेलेत. हे इथं शिखर शिंगणापूरची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बघू शकता. आणि ते वरती शिखर. बघू आता पुढं काय काय नियोजन होतंय काय काय नाही. हे थकायला लागलेत सगळे, ह्यांना दम यायलाय. चला हे बघा आमचा कसा पहिला झोपला मला. हे बघा कसं झोपला इथं. तर नाही पोरायली दम आलाय मंडळी. तर चला अजून बरंच काही राहिलंय तुम्हाला दाखवायसारखं. किल्ला आहे, मंदिर आहे. आम्ही मंदिराला वळसा घालून इकडे चाललो वरी. तर मित्रांनो बघू शकता दर्शनाची रांग. आम्ही दर्शन वगैरे काही घेतलं नाही अजून. मित्र म्हणले 3-4 वाजेपर्यंत आराम करू किल्ल्यावर आणि 4 वाजता उठून पुन्हा दर्शन वगैरे करू. तर मी तुम्हाला मंदिर थोड्या वेळानं दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला किल्ला दाखवतो. चला आता हा किल्ला कोणता आहे काय नाही त्याचं काही मला तेवढा पूर्ण इतिहास माहिती नाही. तरी पण मी तुम्हाला संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न आपल्या ब्लॉगमध्ये करणार आहे. तर चला आलोय आता जवळच. या पायऱ्या आहेत. बाहेरून हे असं दिसतंय आणि असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला आहे. इथे एक झाड आहे, नांदुरकीचं झाड आहे. तर चला तुम्हाला दाखवतो व्ह्यू. कसा आहे काय नाही ते पूर्ण व्ह्यू तुम्हाला दाखवतो. तर इथून एंटर करूया आपण अशा प्रकारे. आतमध्ये महादेवाची पिंड आणि नंदी आहे. बघू शकता. आणि इथं पायरीवर हे नाव लिहिलेलं आहे. ते काही व्यवस्थित वाचायला येत नाही मराठीमध्ये. तर मंडळी ह्या किल्ल्याचा मला तेवढा काही म्हणजे माहिती पूर्ण इतिहास माहिती नाही. पण असं म्हणतात की शिवाजी महाराजांचा हा किल्ला आहे आणि किल्ल्याच्या आतमध्ये शिवलिंग तसंच नंदी म्हणजे अशा विविध प्रकारच्या मूर्ती आहेत. आणि इथं मला शिवाजी महाराजांची मूर्ती कुठं काही दिसली नाही. तर आता मी किल्ल्याच्या पाठीमागं आहे. तुम्हाला पाठीमागून कसा आहे किल्ला काय नाही हे सगळं दाखवतो. तर माझ्या पाठीमागील हे व्ह्यू बघू शकता. काळेझर
आणि भयानक वारं सुटलंय. मी आता ह्या कड्यावर उभा आहे. तर हे असा व्ह्यू आहे आणि हे बघू शकता हे किल्ला खूप मोठा किल्ला आहे. चला तुम्हाला मी दाखवतो. हे जायला यायला असे रस्ते आहेत. आता मी किल्ल्याच्या बाहेरील बाजूस आहे, बघू शकता. हे पूर्ण असं किल्ल्याला म्हणजे कुंपण आहे. बाकी हे इकडं हे बघू शकता कशा प्रकारे किल्ल्याचं बांधकाम केलेलं आहे ते. आणि खाली हे गाव दहिवाडी नावाचं गाव आहे आणि हे वरचं शिखर शिंगणापूर आहे. तर हे इथं असे रस्ते आहेत, त्याच्या आतमधून आपल्याला जायचंय. चला तुम्हाला दाखवतो मी, म्हणजे पूर्ण कसा आहे काय नाही ते. व्हिडिओ थोडा मोठा होईल. हे बघू शकता. या अशा सीन आहेत. आणि आतमध्ये शिवलिंग पाहू शकता तुम्ही. हे इथं किती छान कमानी आहेत. एकच नंबर आहे बांधकाम. आणि या देवळ्या बारीक लक्ष ठेवायला. हे बघू शकता नजारा कसा आहे काय नाही ते. तर मंडळी, तुम्ही बघितला असेल किल्ला कसा आहे काय नाही ते. आता तुम्हाला मंदिर पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करतो, कारण आता हा व्हिडिओ खूप मोठा झालाय, त्यामुळे याचा दुसरा पार्ट आपण बनवूया. तर चालतंय, आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. धन्यवाद.